Hello students, from today we are going to start with revision lectures for CET. Okay, so today we are going to start with chemistry paper 1. First we'll see what are topics and number of questions which can be there in CET exam on corresponding topics. म्हणजे पहिल्यांदा आपण काय बघायचे काय काय कोणते टॉपिक आहेत आणि त्यांचं वेटेज काय असणार आहे, म्हणजे प्रत्येक टॉपिकसाठी किती क्वेश्चन्स आपण एक्सपेक्ट करतोय एक्झाममध्ये वेगळ्या वेगळ्या टॉपिकसाठी. पहिला टॉपिक 12th सिलेबसमध्ये आपला होता सॉलिड स्टेट, आणि ज्याला म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चनचा विचार केला तर 1 or 2 क्वेश्चन्स आर देअर नॉर्मली इन पास्ट एक्झाम्स. त्यामुळं हा टॉपिक जो आहे तो 1 मार्क्ससाठी त्याच्यावर क्वेश्चन येतात जनरली. सेकंड टॉपिक आहे सोल्युशन अँड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज. हेअर देअर कॅन बी 3 or 4, sometimes 2 questions also on this topic in the exam. केमिकल थर्मोडायनामिक्स अँड एनर्जेटिक एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण याच्यावर बरेचसे क्वेश्चन बघायला मिळतात. 4 ते 5 क्वेश्चन या टॉपिकवर बघायला मिळतात नॉर्मली CET एक्झामसाठी. नेक्स्ट आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. कंपॅरिझन केलं या दोन टॉपिक्सचं तर कंपॅरेटिव्हली इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये कंटेंट भरपूर आहे, पण टॉपिकवर जे नंबर ऑफ क्वेश्चन येतात ते 3 क्वेश्चनच्या अराउंड टोटल काउंट असतोय. नेक्स्ट इज अ केमिकल कायनेटिक. हा पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे, छोटा आहे आणि कंटेंट वाईज बघितलं तर फारच छोटा टॉपिक आहे, पण 3 मार्क्सचे क्वेश्चन बघायला मिळतात, जनरली न्यूमरिकल बेस्ड असतात. बेसिक प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस ऑफ आयसोलेशन ऑफ इलेमेंट. बऱ्यापैकी मोठा टॉपिक आहे, थेरॉटिकल आहे, कंटेंट भरपूर आहे, बऱ्याचशा रिॲक्शन्स आहेत आणि त्या यू मस्ट रिमेंबर देम. पण सिलेबसच्या कंपॅरिझनमध्ये याच्यावर फक्त एकच क्वेश्चन बघायला मिळतो एक्झाममध्ये. कधी कधी 2 क्वेश्चन जे रिलेटेड असतात पी ब्लॉकशी, ओके, असे 2 क्वेश्चन बघायला मिळू शकतात. अँड लास्ट टॉपिक इज पी ब्लॉक इलेमेंट. सगळ्यात मोठा टॉपिक सिलेबसमधला, आणि कंटेंट वाईज पण आणि मार्क्स वाईज पण. कंटेंट वाईज बघितलं तर ऑलमोस्ट 20-25 लेक्चर्स या टॉपिकला लागतात आणि 5 क्वेश्चन्स येतात CET एक्झाममध्ये. हा टॉपिक कम्प्लिटली थेरॉटिकल आहे. हा टॉपिक म्हणजे या टॉपिकवर येणारे क्वेश्चन हे जे आहेत ते डिरेक्टली टेक्स्टबुकमधून येतात. त्यामुळे तुम्ही टेक्स्टबुक 1-2-3 वेळा रीड केलात इवन बिफोर एक्झाम, तर म्हणजे या टॉपिकसाठी स्पेशली तर तुम्हाला बरेचसे क्वेश्चन अटेम्प्ट करायला इझी जाईल. तर हे 7 टॉपिक आहेत आणि हे त्यांचे नॉट रिजिड बट काउंट आहेत नंबर ऑफ क्वेश्चनचे. एवढे क्वेश्चन्स या टॉपिकवर बघायला मिळू शकतात. ठीक आहे, तर यामध्ये आपण स्टार्ट करणार आहे आज केमिकल थर्मोडायनामिक्स आणि एनर्जेटिक, ज्याला जास्त वेटेज आहे. आपण पी ब्लॉकनं स्टार्ट करू शकलो असतो, पण पी ब्लॉकला वेटेज जरी जास्त असलं तरी थेरॉटिकल आहे. याच्यामध्ये तुम्ही जेवढं रीड करणार तेवढे वेटेज म्हणजे मार्क्स वाढणार आहेत. याच्यामध्ये असं कन्सेप्च्युअल फारसं काही नाही आहे. सो विल स्टार्ट विथ थर्मोडायनामिक्स अँड एनर्जेटिक्स. ओके, तर हा टॉपिक आपण स्टार्ट करतोय आजच्या लेक्चरमध्ये. पहिल्यांदा ब्रीफ रिव्हिजन घेऊयात याच्यामध्ये काय काय कंटेंट आहे आणि मग क्वेश्चन्सकडे जाऊयात. लेट अस स्टार्ट विथ केमिकल थर्मोडायनामिक्स अँड एनर्जेटिक्स. या टॉपिकमध्ये आपण काय काय डिस्कस केलं होतं. फर्स्ट थिंग होती सिस्टम. सिस्टम इज अ पार्ट ऑफ युनिवर्स विच इज अंडर थर्मोडायनामिक स्टडी. तुम्हाला डेफिनेशन काय मगअप करायच्या नाही आहेत. ओपन सिस्टम, याच्यावर काही क्वेश्चन बनू शकतात थेरॉटिकल, म्हणून आपण जस्ट रिवाइज करतोय. ओपन सिस्टम, इट कॅन एक्सचेंज मास, मॅटर अँड एनर्जी. ओके. क्लोज सिस्टम, इट कॅन एक्सचेंज ओनली एनर्जी बट नॉट मॅटर. आयसोलेटेड सिस्टम, इट कॅन नॉट एक्सचेंज मॅटर ॲज वेल ॲज एनर्जी. इट एक्सचेंज नायदर एनर्जी नॉर मॅटर. ओके. नेक्स्ट आपण डिस्कस केलं होतं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. या टॉपिकमध्ये याच्यावर क्वेश्चन, थेरॉटिकल क्वेश्चन बऱ्याच वेळा बघायला मिळतात, आयदर एक्सटेन्सिव्ह और इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. थेरॉटिकल जरी पार्ट असला तरी याच्या एक्झाम्पल्सवर क्वेश्चन बनतात. त्यामुळं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन भलेही माहीत नसेल तरी चालेल, पण एक्झाम्पल माहिती असायला पाहिजेत. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर प्रॉपर्टी विच डिपेंड अपॉन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टम. अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड करणाऱ्या प्रॉपर्टीज आहेत. एक्झाम्पल, मास इज देअर, व्हॉल्यूम इज देअर, एनर्जी, इन्थॅल्पी, हीट कॅपॅसिटी,
internal energy, entropy, heat of the reaction. These are some examples which are extensive properties. चला, intensive properties which does not depend upon amount of matter वर डिपेंड करत नाही, त्या प्रॉपर्टीना आपण म्हणतोय इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्झाम्पल प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, विस्कोसिटी, specific heat, molar heat capacity. These are some examples which are intensive properties. या intensive properties आहेत ज्या amount of matter वर डिपेंड करत नाहीत. याच्यावर एक theoretical question बनतोय बऱ्याच वेळा, त्यामुळे you must remember these properties. ओके. नेक्स्ट स्टेट फंक्शन, याच्यावर पण क्वेश्चन बनू शकतोय, त्यामुळे ही पण थेरॉटिकल गोष्ट आहे, पण लक्षात ठेवायला लागेल. स्टेट फंक्शन काय आहे, जी प्रॉपर्टी, जे फंक्शन इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड करते त्यांना आपण स्टेट फंक्शन म्हणतो. एक्झाम्पल प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी, एन्थॅल्पी, एन्ट्रॉपी. यस हा सिम्बॉल एन्ट्रॉपीसाठी आहे आणि जी स्टँड्स फॉर गिब्स एनर्जी. दीज आर स्टेट फंक्शन्स. यांच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या सिस्टमच्या स्टेटवर डिपेंड करतात. अँड लास्ट वन पाथ फंक्शन, प्रॉपर्टी ज्यांच्या व्हॅल्यू सिस्टम कोणता पाथ फॉलो करते त्याच्यावर डिपेंड करतात. म्हणजे आयसोथर्मल पाथ आहे, ॲडिबॅटिक आहे, ओके, त्याच्यावर व्हॅल्यू डिपेंड करतात, त्यांना आपण पाथ फंक्शन म्हणतोय. पाथ फंक्शन दोनच आहेत आपल्या सिलेबसमध्ये, क्यू अँड डब्ल्यू. क्यू माहिती आहे तुम्हाला, हीटसाठी आपण यूज करतोय सिम्बॉल, अँड डब्ल्यू स्टँड्स फॉर वर्क. तर हे थेरॉटिकल पार्ट आहे. ओके. त्यानंतर फर्स्ट लॉ, काही न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चन येऊ शकतात. फर्स्ट लॉवर बरेचसे क्वेश्चन येतात. फर्स्ट लॉचं स्टेटमेंट सगळ्यांना पार्ट असतं, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. बरोबर आहे. इक्वेशन आहे डेल्टा ई इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. डेल्टा ई चेंज इन इंटरनल एनर्जी, क्यू म्हणजे हीट ॲब्सॉर्ड ऑर इव्हॉल्ड, डब्ल्यू वर्क डन. इथं तुम्हाला माहिती असायला पाहिजे, क्यू हीट ॲब्सॉर्ड असेल तर साईन पॉझिटिव्ह असते, हीट इव्हॉल्ड असेल तर साईन निगेटिव्ह असणार आहे. डब्ल्यू स्टँड फॉर वर्क, कॉम्प्रेशनमध्ये पॉझिटिव्ह, एक्सपान्शनमध्ये निगेटिव्ह. हे म्हणजे साइन कन्व्हेन्शन्स आपण नंतर डिस्कस करणार नाही आहे. त्यामुळं आयसोथर्मल प्रोसेस तुम्हाला माहिती आहे, प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहते, डेल्टा टी इज इक्वल टू 0, डेल्टा ई इज इक्वल टू 0. ॲडिबॅटिक प्रोसेस क्यू इज इक्वल टू 0. ओके. त्यानंतर आयसोबारिक प्रोसेस डेल्टा पी इज इक्वल टू 0, प्रेशर 0 असते. ॲडिबॅटिकमध्ये हीट नायदर इव्हॉल्ड नायदर नॉर ॲब्सॉर्ब. आयसोकोरिक प्रोसेस डेल्टा व्ही 0 आहे, त्यामुळे वर्क डन 0 असणार आहे, कारण का व्हॉल्यूम चेंज 0 असेल तर डिस्प्लेसमेंट नाही म्हणजे वर्क डन 0 असणार आहे. सो आयसोकोरिक प्रोसेसमध्ये डेल्टा व्ही 0. सायकलिक प्रोसेसमध्ये डेल्टा ई 0, सायकलिक प्रोसेसमध्ये डेल्टा ई 0 असणार आहे. नेक्स्ट वर्कसाठीचं इक्वेशन आपण बघितलं होतं, जे यूजमध्ये येणार आहे बऱ्याचशा वेळा, याच्यावर न्यूमरिकल बघायला मिळतं. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डेल व्ही. पी डेल्टा व्ही, डेल्टा व्ही चेंज इन व्हॉल्यूम आहे, ओके, पी प्रेशर आहे. वर्क डन तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा जूल्समध्ये. ओके. नॉर्मल इक्वेशन लिटर ॲटमॉस्फिअर आणि जूलवरच येतात. डब्ल्यू मॅक्स, मॅक्झिमम वर्क डन तुम्हाला माहिती आहे. हा फॉर्म्युला जो आहे तो आयसोथर्मल असं मेन्शन केला असेल तर आपण यूज करणार आहे. आणि डब्ल्यू मॅक्स कधी यूज करणार आहे, आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेससाठी. मॅक्झिमम वर्क डनची कंडिशन तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल प्रोसेससाठी -2.303 NRT log 2/10 φ2/φ1 हा फॉर्म्युला आहे मॅक्झिमम वर्कसाठी. डब्ल्यू मॅक्ससाठी दुसरा एक फॉर्म्युला आहे, जर व्हॉल्यूम दिला असेल तर हा फॉर्म्युला यूज करताय. बऱ्याच वेळा इनिशियल अँड फायनल प्रेशर दिलेला असेल, त्यामुळे डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 NRT log 2/10 P1/P2 हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. ओके. नेक्स्ट एन्थॅल्पी, एन्थॅल्पीचा फॉर्म्युला आहे डेल्टा ई प्लस पी डेल व्ही. एन्थॅल्पी पण स्टेट फंक्शन आहे, त्याचा एच हा सिम्बॉल आहे, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा ई प्लस पी डेल व्ही. किंवा याच्याऐवजी हा पण फॉर्म्युला यूज करतात, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा ई प्लस डेल्टा एन जी आर टी, फेअर एन जी इज नंबर ऑफ मोल ऑफ प्रोडक्ट इन गॅसियस स्टेट मायनस नंबर ऑफ मोल ऑफ रिॲक्टंट इन गॅसियस स्टेट, म्हणजे डिफरन्स इन नंबर ऑफ मोल ऑफ गॅसियस प्रोडक्ट अँड रिॲक्टंट. ओके. तर हा एक फॉर्म्युला आहे. वर्कसाठी हा फॉर्म्युला वापरतात. पी डेल व्हीचा जो फॉर्म्युला वापरतोय ना आपण इथं बघा, याच्याऐवजी मायनस डेल NRT पण वापरू शकतोय आपण. इथं जो फॉर्म्युला आहे तो तिथं यूज करू शकतोय, मायनस डेल NRT. नेक्स्ट इज गिब्स एनर्जी. याच्यावरच आपण स्पॉन्टॅनिटी ऑफ रिॲक्शन ठरवतोय.
गिव्स एनर्जी चेंज डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. इथं तुम्हाला माहिती आहे एंट्रॉपी चेंज आहे. डेल्टा जी इज इक्वल टू मायनस टी डेल्टा एस टोटल हा एक फॉर्म्युला आहे, कधीतरी यूज करायला लागू शकतोय. तुम्हाला सांगितलं होतं गिब्स एनर्जी चेंज इन गिब्स एनर्जीचं साईन जे आहे ते रिॲक्शनची स्पॉन्टेनिटी ठरवते. क्रायटेरिया फॉर रिॲक्शन टू बी स्पॉन्टेनियस, डेल्टाची काय असायला पाहिजे लेस दॅन 0, म्हणजे गिब्स एनर्जी चेंज मायनस पाहिजे तर रिॲक्शन काय असते स्पॉन्टेनियस. गिब्स एनर्जी चेंज पॉझिटिव्ह असेल म्हणजे ग्रेटर दॅन 0 असेल रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस असते. गिब्स एनर्जी चेंज 0 असेल तर रिॲक्शन ॲट इक्विलिब्रियम असणार आहे. डेल जी 0 स्टँडर्ड गिब्स एनर्जीचा फॉर्म्युला आहे -2 पॉईंट आय एम सॉरी इथं प्रिंटिंग टायपिंग मिस्टेक झालेली आहे -2.303 RT log to base 10 K. इथं K इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे. ओके, बऱ्याच वेळा याच्यावर प्रॉब्लेम बघायला मिळत नाही जे म्हणजे थोडेसे कॅल्क्युलेशनला डिफिकल्ट क्वेश्चन असतात त्याच्यावर बऱ्याच वेळा CETला क्वेश्चन पडत नाही, पण स्टील यू मस्ट रिमेंबर द फॉर्म्युला. डेल्टा एस सराउंडिंग मायनस डेल्टा एच बाय टी. सराउंडिंगसाठी आपण मायनस डेल्टा एच घेतोय, सिस्टमसाठी असेल तर इथं प्लस डेल्टा एच असणार आहे. डेल्टा एस सिस्टम इज इक्वल टू डेल्टा एच बाय टी हा एक फॉर्म्युला आहे. नेक्स्ट, इफ डेल्टा एच अँड डेल्टा एस बोथ आर पॉझिटिव्ह, तुम्हाला माहिती आहे कंडिशन काय आहे, डेल्टा एच आणि डेल्टा एस दोघे पण पॉझिटिव्ह असतील तर रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस ॲट हाय टेम्परेचर. रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस ॲट हाय टेम्परेचर. त्यानंतर इफ डेल्टा एच अँड डेल्टा एस बोथ आर निगेटिव्ह रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस ॲट लो टेम्परेचर. हे दोघे पण निगेटिव्ह असतील तर लो टेम्परेचरला स्पॉन्टेनियस, पॉझिटिव्ह असेल तर हाय. लक्षात राहील दोन्ही पॉझिटिव्ह असतील पॉझिटिव्ह म्हणजेच हाय आणि दोन्ही निगेटिव्ह असतील तर निगेटिव्ह म्हणजेच लो, असं लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, इफ डेल्टा एच इज निगेटिव्ह रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस ॲट ऑल टेम्परेचर. डेल्टा एच इज निगेटिव्ह अँड डेल्टा एस इज पॉझिटिव्ह. डेल्टा एच निगेटिव्ह असेल, डेल्टा एस ची व्हॅल्यू दिलेली असेल पॉझिटिव्ह तर रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस ॲट ऑल टेम्परेचर. इफ डेल्टा एच इज पॉझिटिव्ह अँड डेल्टा एस इज निगेटिव्ह रिॲक्शन इज नॉन स्पॉन्टेनियस. Enthalpy of sublimation is equal to enthalpy of fusion plus enthalpy of vaporization. And last formula, enthalpy of reaction calculate करायची झाली तर enthalpy of formation of product minus enthalpy of formation of reactant हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतोय. और आणखी एक फॉर्म्युला आहे enthalpy of reaction is equal to bond enthalpy of reactant minus bond enthalpy of product summation of bond enthalpy of reactant minus summation of bond enthalpy of product. अँड इक्विलिब्रियम टेम्परेचर साठीचा फॉर्म्युला होता. आय थॉट दिस वॉज लास्ट बट दिस इज लास्ट. इक्विलिब्रियम टेम्परेचर जर कॅल्क्युलेट करायला सांगितलं बऱ्याच वेळा इझी क्वेश्चन बनतो याच्यावर, त्यामुळं येऊ शकतोय मायनस डेल्टा एच बाय डेल्टा एस. सॉरी, डेल्टा एच बाय डेल्टा एस, इथं मायनस नाही पाहिजे. इक्विलिब्रियम टेम्परेचर डेल्टा एच बाय डेल्टा एस असणार आहे. ओके, सो दिस 2 स्लाइड्स, या स्लाइडमध्ये मॅक्झिमम कंटेंट या टॉपिकमधला कव्हर केला आहे की याच्यामध्ये काय काय आहे, या टॉपिकमध्ये काय काय आहे. मी हे टीच नाही करत आहे, मी फक्त तुम्हाला रिवाईज करून सांगितलं की एवढे पॉईंट आहेत आणि एवढे पॉईंट तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, एवढं एक्सपेक्टेड आहे. इथं 2.303 आहे आणि इथं मायनस नाही प्लस आहे. ओके, तर एवढे पॉईंट ॲटलिस्ट 2 स्लाईड आहेत फक्त, या ॲटलिस्ट तुम्ही मगअप करायला पाहिजेत, म्हणजे टॉपिकमधला मोस्ट ऑफ कंटेंट तुम्ही इथं कव्हर केलेला असताय. जर थेरॉटिकल क्वेश्चन काय बनला तर इझिली तुम्ही अटेम्प्ट करू शकताय. ओके, तर हे थोडंसं एकदा रीड करून घ्या, हा कंटेंट इम्पॉर्टंट आहे. चलो लेट अस स्टार्ट विथ प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 1. द वॉल्यूम ऑफ गॅस डिक्रीजेस फ्रॉम 500 cc टू 300 cc. 500 cc इनिशियल व्हॉल्यूम आहे, cm³ म्हणू शकताय तुम्ही. 300 cc फायनल व्हॉल्यूम आहे cm³ मध्ये. फेन सॅम्पल ऑफ गॅस कॉम्प्रेस्ड बाय आवरेज प्रेशर 0.6 atm. ड्युरिंग दिस प्रोसेस 10 जूल ऑफ हीट इज लिबरेटेड. 10 जूल हीट लिबरेट झाली. इथं भलेही मायनस साईन दिलं नाही पण क्यू ची व्हॅल्यू -10 असायला पाहिजे, कारण इथं लिबरेटेड म्हटले, हीट बाहेर पडली. एक्झोथर्मिक प्रोसेस आहे म्हणजे एन्थॅल्पी काय आहे मायनस आहे. द चेंज इन इंटरनल एनर्जी, इंटरनल एनर्जी चेंज काय असेल विचारले. ऑप्शन आहेत -2.16, 12.156, 2.16, 101.3. सगळ्या व्हॅल्यू जूलमध्ये आहेत, सगळ्या व्हॅल्यू जूलमध्ये आहेत.
तर तुम्हाला माहिती आहे इथं चेंज इन व्हॉल्यूम दिलाय, मग इथं तुम्ही 300 मायनस 500 मायनस 200 चेंज इन व्हॉल्यूम आहे, इथं प्रेशर दिलंय. पण हा व्हॉल्यूम सीसी मध्ये दिलाय, आपण वर्क डन लिटर ॲटमॉस्फिअर मध्ये कॅल्क्युलेट करायला पाहिजे. त्यासाठी हा जो व्हॉल्यूम आहे चेंज म्हणजे डिफरन्स घेतल्यानंतर लिटरमध्ये कन्वर्ट करा. सोल्युशन कसं असायला पाहिजे, 300 मायनस 500 फायनल मायनस इनिशियल मायनस 200 सीसी म्हणजे 200 ml आहे व्हॉल्यूम, लिटरमध्ये मायनस 0.2 लिटर असणार आहे, मायनस 0.2 लिटर. सो दिस इज व्हॉल्यूम, चेंज इन व्हॉल्यूम. आणि प्रेशर तुम्हाला दिलंय 0.6 ATM. आता यांचा प्रोडक्ट घेतला की तुम्हाला वर्क डन मिळेल, कारण डब्ल्यूचा फॉर्म्युला काय मायनस पी डेल व्ही, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डेल व्ही मायनस ही व्हॅल्यू आहे मायनस 0.2 इंटू 0.6 मायनस 0.12 लिटर, मायनस नाही मायनस मायनस प्लस होणार 0.12 लिटर ॲटमॉस्फिअर. इथं मजेची गोष्ट ही व्हॅल्यू जी आहे ती लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये आली. इथं सगळ्या व्हॅल्यू जूलमध्ये आहेत. जूलमध्ये असेल तर या लिटर ॲटमॉस्फिअरला पहिल्यांदा आपल्याला कन्वर्ट करायला लागेल. कशामध्ये कन्वर्ट करताय, जूलमध्ये कसं 101.3 ने मल्टिप्लाय करायला लागेल, 101.3 ने मल्टिप्लाय करायला लागेल. डब्ल्यू इज इक्वल टू 0.12 इंटू 101.3, तर हे जे आन्सर येतं आहे 12.156 येते, 12.156 हे आन्सर जूलमध्ये आहे, हे आन्सर जूलमध्ये आहे. ठीक आहे, तर तुम्हाला इथं आन्सर मिळालं, वर्कची व्हॅल्यू मिळाली. ओके, जे आपण फॉर्म्युला यूज करत होतो मायनस पी डेल व्ही, त्याच्यावरून वर्कची व्हॅल्यू मिळाली. आणि त्यानंतर इथं हीट दिलेली आहे, हीट ॲब्सॉर्ब दिली आहे, सॉरी हीट इव्हॉल्व दिली आहे मायनस. तर आता मग या दोन व्हॅल्यू आहेत. वर्क डन तर पॉझिटिव्ह आलं आहे, कारण कॉम्प्रेशन होतं, कॉम्प्रेशनमध्ये वर्क डन पॉझिटिव्हच असतं, त्यामुळे हे पॉझिटिव्ह आहे. आणि हीट इव्हॉल्ड आहे म्हणजे ती मायनस आहे, तर क्यूची व्हॅल्यू आहे -10, डब्ल्यू आला आहे 12.16, आन्सर असायला पाहिजे 2.16 जूल. आन्सर काय असायला पाहिजे 2.16 जूल. तर एकदम सिम्पल आहे, तुम्ही इझिली करू शकता. फक्त काय होतं आहे इथं डेल्टा फी कॅल्क्युलेट केल्यानंतर लिटरमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. आणि हा मायनस आणि हा मायनस प्लस लिहिणं विसरतोय आपण. आणि इथं देताना त्यांनी देतात हीट इव्हॉल्ड आहे, आपण क्यूची व्हॅल्यू डायरेक्ट 10 घेणार, मग तिथं चूक करू शकतोय आपण. क्यूची व्हॅल्यू जर डायरेक्ट 10 घेतलात तर तुम्हाला माहिती आहे ना 10 आणि 12.16 इथं तुमच्याकडे आन्सर येणार आहे 22 पॉईंट समथिंग, आणि मग तो प्रॉब्लेम येऊ शकतोय. ओके, तर असं व्हायला नको, त्यामुळं ही एक चूक होऊ शकते. कारण इथं 22 पॉईंट किंवा 24 पॉईंट आन्सर असेल तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल. ठीक आहे, सो दिस इज नंबर 1. सेकंड, इफ हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ CO2, बघा हीट ऑफ म्हणजे एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO2 दिली आहे -393 किलो जूल. बऱ्याच जणांनी ही व्हॅल्यू पाठ पण असेल. एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO2 एवढी आहे. द अमाऊंट ऑफ हीट इव्हॉल्ड इन द फॉर्मेशन ऑफ 0.156 kg ऑफ CO2, म्हणजे एवढा CO2 फॉर्म होण्यासाठी किती हीट काय होईल बाहेर पडेल किंवा किती हीट इव्हॉल्व केली जाईल. आता ही जी व्हॅल्यू आहे ती किलो जूलमध्ये दिली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का हीट ऑफ फॉर्मेशन, हीट ऑफ कंबशन, हीट ऑफ न्यूट्रलायझेशन ह्या सगळ्या व्हॅल्यू पर मोल असतात, म्हणजे 1 मोलसाठी असतात. जेव्हा हा वर्ड दिला जातोय तेव्हा खरं तर इथं द्यायला पाहिजे किलो जूल पर मोल, पण बऱ्याच वेळा ती दिलं जात नाही, कारण त्याची गरज नाही. ह्या सगळ्या व्हॅल्यू हीट ऑफ फॉर्मेशन, हीट ऑफ कंबशन, हीट ऑफ न्यूट्रलायझेशन ह्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपल्याला पर मोल दिलेल्या असतात. पर मोल म्हणजे 1 मोलसाठी, पर मोल म्हणजे 1 मोलसाठी. इथं 393 किलो जूल मायनस एवढी हीट पर मोल आहे. मग CO2चा 1 मोल म्हणजे किती, कार्बनचं मास माहिती आहे तुम्हाला 12, ऑक्सिजनचं मास 16 आहे, 16 इंटू 2 32 आणि 12 किती होणार आहे 44. बऱ्याच जणांना CO2चं मोलार मास पाठ असेल 44 ग्रॅम पर मोल, 44 ग्रॅम पर मोल. तर 44 ग्रॅमला इतकी हीट बाहेर पडते, एवढी हीट इव्हॉल्व केली जाते. तर एवढ्या किलोग्रॅमला, मग हे ग्रॅममध्ये केला तर किती होणार आहे 156 ग्रॅम होणार आहे, हे होणार आहे 156 ग्रॅम. 44 ग्रॅमला इतकी, तर 156 ग्रॅमला किती ते कसं कॅल्क्युलेट करता येईल बघा जरा. 393 एवढी हीट 44ला, म्हणजे दॅट मच हीट पर 44, तर 156ला कशी येणार
393 इंटू 156 डिवाइड बाय 44, तर त्याचं आन्सर येतं आहे 15.72. 15.72 हीट इव्हॉल्व होणार आहे. सो इथं मायनस असणार आहे. इथं देताना मायनस दिले त्यामुळे ही व्हॅल्यू मायनस असेल. हे 156 न मल्टिप्लाय करणार, जेवढ्या माससाठी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे तेवढं मास, आणि ही व्हॅल्यू पर मोल आहे म्हणजे डिवाइड बाय 44 करायला लागेल. हे डिवाइड बाय 44 का केले? कारण ही व्हॅल्यू पर मोल दिलेली असते. पर मोल म्हणजे पर 44 ग्रॅम, दॅट मच पर 44. तर 156 ग्रॅमला किती, तर तुम्ही हे कॅल्क्युलेशन करू शकता. 393 इंटू 156 डिवाइड बाय 44. तर तुमचा आन्सर येणार आहे 1572 किलो जूल. एवढी हीट बाहेर पडेल, एवढी हीट इव्हॉल्व केली जाईल. नेक्स्ट वन, विच इज अ नॉट एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी गिव्स एनर्जी. अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड करते. मी मागे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे एक्झाम्पल दिलेत. एंट्रॉपी दिलं एक्झाम्पल, इंटरनल एनर्जी एक्झाम्पलमध्ये दिले. ह्या सगळ्या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. नॉट विचारले, या नॉटला विसरू नका, नाहीतर फर्स्ट आन्सरला स्टिक करून रिकामे व्हाल. ओके, नॉट विचारले. स्पेसिफिक हीट, स्पेसिफिक हीट पर ग्रॅम असते, त्यामुळे ही व्हॅल्यू नेहमी लक्षात ठेवा. ज्या प्रॉपर्टीच्या समोर स्पेसिफिक हा वर्ड लागलेला असतोय त्या सगळ्या प्रॉपर्टी ऑलमोस्ट इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत, म्हणजे नॉट एक्सटेन्सिव्ह असणार. त्या इंटेन्सिव्ह म्हणजेच काय, नॉट एक्सटेन्सिव्ह म्हणू शकताय तुम्ही. त्यामुळे इथं स्पेसिफिक हीट हे आन्सर असायला पाहिजे. द हीट ऑफ न्यूट्रलायझेशन ऑफ KOH अँड HNO3 ॲज कम्पेअर्ड टू दॅट ऑफ NaOH अँड HCl. तर KOH आणि HNO3 आहे आणि NaOH आणि HCl आहे. इथं तुम्हाला माहिती आहे स्ट्रॉंग बेस स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस स्ट्रॉंग ॲसिड, म्हणजे दोघांच्या न्यूट्रलायझेशनची इन्थॅल्पी इक्वलच असणार आहे. 1 मोल असेल, दोन्ही हे 1 मोल असतील तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू पण माहिती असेल कदाचित. 57.3 किलो जूल एवढी असते व्हॅल्यू. इथं काय दिलं आहे, लो, हाय, इक्वल अँड डिपेंड्स ऑन प्रेशर. हे स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस स्ट्रॉंग ॲसिड. जर न्यूट्रलायझेशनचा विचार केला तर सगळे स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग ॲसिड जे आहेत त्यांची न्यूट्रलायझेशनची इन्थॅल्पी इक्वल असते. त्यांच्या न्यूट्रलायझेशनची इन्थॅल्पी इक्वल असते आणि त्याची व्हॅल्यू असते 57.32 किलो जूल. 57.32 किलो जूल हे तुमच्या लक्षात ठेवाल तुम्ही. व्हॅल्यू कुठे यूजमध्ये येऊ शकते. फॉर अ रिॲक्शन टू ऑकर स्पॉन्टेनियसली, एखादी रिॲक्शन स्पॉन्टेनियस असायला पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं गिव्ज एनर्जी निगेटिव्ह पाहिजे. गिव्ज एनर्जी निगेटिव्ह पाहिजे. आणि मी गिव्ज एनर्जीचा फॉर्म्युला सेकंड स्लाइडमध्ये दिला होता. गिव्ज एनर्जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस, म्हणजे गिव्ज एनर्जी मस्ट बी निगेटिव्ह. हे तुमचा आन्सर असायला पाहिजे, आन्सर बी. ओके, लक्षात राहील. तर इथं थेरॉटिकल क्वेश्चन आहे हा, त्यामुळे इझिली लक्षात ठेवाल. विच ऑफ द फॉलोइंग व्हॅल्यू ऑफ हीट ऑफ फॉर्मेशन इंडिकेट्स दॅट प्रोडक्ट इज लिस्ट स्टेबल. इथं व्हॅल्यू दिलेली आहेत -94 किलो कॅलरी, -231.6 किलो कॅलरी, प्लस 21.4 किलो कॅलरी, प्लस 64.8 किलो कॅलरी. ह्या व्हॅल्यूज आहेत. आणि तुम्हाला विचारलं आहे की यातला कुठला प्रोडक्ट जर एखाद्या रिॲक्शनमध्ये ह्या व्हॅल्यू इन्थॅल्पी चेंजच्या असतील तर कुठला प्रोडक्ट लिस्ट स्टेबल म्हणजे कमी स्टेबल असणार आहे. तुम्हाला माहिती आहे जर प्रोडक्ट स्टेबल असेल तर रिॲक्शन एक्झोथर्मिक असते. एक्झोथर्मिकचा अर्थ माहिती आहे, जिथं हीट बाहेर पडते. इथं हीट मायनस साईन आहे म्हणजे या दोन रिॲक्शनमध्ये हीट इव्हॉल्व झाली. आणि हीट इव्हॉल्व झाली याचा अर्थ तुम्ही एक वर्ड ऐकला होता, एक्झोथर्मिसिटी इज वन ऑफ द क्रायटेरिया फॉर प्रोडक्ट टू बी स्टेबल, रिॲक्शन टू बी स्पॉन्टेनियस. रिॲक्शन स्पॉन्टेनियस असण्यासाठी इन्थॅल्पी चेंज मायनस पाहिजे. इन्थॅल्पी चेंज काय पाहिजे, मायनस पाहिजे. त्यामुळे हे दोन आन्सर येणारच नाहीत कारण प्रोडक्ट स्टेबल आहे, इन्थॅल्पी चेंज मायनस आहे. आता या दोघांच्या मध्ये तुम्ही बघताय इथं जास्तीत जास्त व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे इन्थॅल्पी चेंज जिथं जास्त पॉझिटिव्ह, लक्षात ठेवा हे इन्थॅल्पी चेंज जिथं जास्त पॉझिटिव्ह तिथं प्रोडक्ट लिस्ट स्टेबल असेल. प्रोडक्ट जो असेल तो लिस्ट स्टेबल असेल. सो एक क्रायटेरिया लक्षात ठेवाल, प्रोडक्ट लिस्ट स्टेबल असण्यासाठी इन्थॅल्पी चेंज मोर पॉझिटिव्ह असायला पाहिजे आणि मोर स्टेबल असण्यासाठी इन्थॅल्पी चेंज मोर निगेटिव्ह असायला पाहिजे. लक्षात ठेवायचं हे. ओके, मोर पॉझिटिव्ह असल्यामुळं लिस्ट स्टेबल, आणि स्टेबल विचारलं असतं तर ही व्हॅल्यू आली असती कारण का इथं मोर निगेटिव्ह आहे.
ही व्हॅल्यू काय मोर निगेटिव्ह आहे. त्यामुळे ही व्हॅल्यू काय दाखवते, मोस्ट स्टेबल प्रोडक्ट दाखवते या 4 व्हॅल्यू मधला. ओके, हे पण लक्षात ठेवा. इथं मोस्ट स्टेबल असेल तर हे आन्सर असणार, लिस्ट स्टेबल असेल तर हे येऊ शकतंय. ओके, चलो कॅल्क्युलेट द हीट ऑफ रिॲक्शन. इथं दिलंय बघा CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस H2, ॲरोच्या पलीकडे CH3 तर ही एक रिॲक्शन आहे. या रिॲक्शनमध्ये C डबल बॉन्ड CH अँड HH बॉन्डच्या एन्थॅल्पी दिलेत, बॉन्ड एनर्जीज दिलेत बघा. सिंगल बॉन्ड C 80 किलो कॅलरी आहे. 145 C डबल बॉन्ड C 98 CH बॉन्डसाठी आणि 103 HH बॉन्डची एन्थॅल्पी आहे. ओके, सो दीज आर बॉन्ड एन्थॅल्पीज ऑफ व्हेरियस बॉन्ड्स इन रिॲक्टंट अँड प्रोडक्ट. मग तुम्हाला विचारतायत की यातली व्हॅल्यू जी आहे या रिॲक्शनची एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करायची आहे, आणि त्याची व्हॅल्यू सांगा. मी एक फॉर्म्युला दिला आहे बॉन्ड एन्थॅल्पीवरून कशी कॅल्क्युलेट करायची रिॲक्शन एन्थॅल्पी. तर समेशन ऑफ एन्थॅल्पीज, बॉन्ड एन्थॅल्पीज ऑफ रिॲक्टंट सेकंड स्लाइडमध्ये, मायनस समेशन ऑफ बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट. इथं तुम्हाला माहिती आहे CH बॉन्ड किती असणार, C ला 2 H आहेत, इथं C ला 2 H आहेत, म्हणजे 4 झाले. म्हणजे 4 इंटू CH बॉन्डची एन्थॅल्पी, CH बॉन्डची एन्थॅल्पी किती आहे 98, 4 इंटू 98 करायला लागेल. आणि C डबल बॉन्ड 1 आहे, म्हणजे C डबल बॉन्डची एन्थॅल्पी किती आहे 145. तर 98 गुणिले इंटू 4 प्लस काय करायला लागेल 145, तेव्हा तुम्हाला मिळेल बॉन्ड एन्थॅल्पी रिॲक्टंटची. आणि या साईडला सांगा C ला 3 H आहेत, म्हणजे 6 बॉन्ड आहेत. CH बॉन्ड किती आहेत 6, CH बॉन्डची एन्थॅल्पी किती आहे 98, त्यामुळे प्रोडक्टमध्ये 6 इंटू 98. आणि CC बॉन्ड 1 आहे, त्याची एन्थॅल्पी CC बॉन्डची 80, म्हणजे 80 प्लस 6 इंटू 98. म्हणजे डायरेक्ट मी कॅल्क्युलेशन लिहितोय 145 C डबल बॉन्ड C ची बॉन्ड एन्थॅल्पी आहे जो 1 आहे. त्यानंतर CH बॉन्ड 4 आहेत, 4 इंटू 98 बरोबर आहे. हे झालं बरोबर. प्लस काय करणार आहे बघा 103 कशाची व्हॅल्यू आहे 103 HH बॉन्ड, सॉरी हां इथं H2 आहे ना, त्यामुळे HH बॉन्ड, याच्यामध्ये HH बॉन्ड आहे 103. तर ह्या व्हॅल्यूज झाल्या रिॲक्टंट मधल्या बॉन्डच्या बॉन्ड एन्थॅल्पीज. मायनस CC बॉन्ड आहे इथं, त्याची बॉन्ड एन्थॅल्पी किती आहे 80, CC बॉन्डची एन्थॅल्पी किती आहे 80, मायनस 6 इंटू CH बॉन्ड आहेत, CH बॉन्डची एन्थॅल्पी 98 आहे, 6 इंटू 98. तर दिस प्लस दिस हे पहिला ॲडिशन करा, नंतर हे म्हणजे याची पण ॲडिशनच होईल कारण दोघांना मायनस साईन आहे. आणि मग याच्या ॲडिशनमधून याची ॲडिशन वजा करा, -28 किलो कॅलरी आन्सर येत आहे, -28 किलो कॅलरी. थोडंसं फास्ट घेतलं एक्झाम्पल, पण एवढ्याच फास्ट तुम्हाला अटेम्प्ट करायला लागेल कारण 57 सेकंड पर क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. तर तुम्हाला माहिती आहे 145 C डबल बॉन्ड C आहे रिॲक्टंट मधला बॉन्ड, 4 बॉन्ड आहेत CHचे, त्यामुळे 4 इंटू 98 बेरीज घ्यायची आहे कारण रिॲक्टंट मधले बॉन्ड आहेत. H2चा एक बॉन्ड आहे HH बॉन्ड 103. हे झालं रिॲक्टंटचे बॉन्ड एन्थॅल्पीज, सम ऑफ बॉन्ड एन्थॅल्पीज ऑफ रिॲक्टंट. मायनस काय करणार आहे तुम्ही CC बॉन्ड आहे, CC बॉन्ड त्याची एन्थॅल्पी बघा किती आहे, CC बॉन्डची एन्थॅल्पी 80 आहे, सो -80 मायनस मला काय करायचं इथं 6 CH बॉन्ड आहेत, सो 6 इंटू 98, तर त्याचा आन्सर येणार आहे -28 किलो कॅलरी पर मोल. आणि इथं ते एक्झॅक्टली बरोबर आहे. वर्क डन ड्युरिंग आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ 1 मोल ऑफ आयडियल गॅस फ्रॉम 10 ATM ॲटम झाले बघा 10 ATM टू 1 ATM, 10 ATM टू 1 ATM ॲट 300 केल्विन. आयसोथर्मल एक्सपान्शन आहे, 1 मोल आहे, आयडियल गॅस आहे, आणि प्रेशर दिलंय म्हणजे W चा फॉर्म्युला यूज करायला लागेल. W चा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, ह्या व्हॅल्यूज आहेत. W चा फॉर्म्युला काय, W max इज इक्वल टू -2.303 nRT log 2 बेस 10 P1 बाय P2. P1 किती आहे 10, P2 किती आहे 1. R ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे,
आरची व्हॅल्यू फॉर्म्युला आहे, आरची व्हॅल्यू आहे 8.314. टी टेम्परेचर किती आहे 300 आणि लॉग टू बेस 10/1 म्हणजे अशी येईल. डब्ल्यूचा फॉर्म्युला असा आहे -2.303 NRT लॉग टू बेस 10 P1/P2. हा तुमचा फॉर्म्युला आहे. इथं एनची व्हॅल्यू नंबर ऑफ मोल दिलेत 1 मोल, सो एन 1 येणार. आर सगळ्यांना पाठ असायला पाहिजे, आर 8.314. टी टेम्परेचर 300 केल्विन. P1/P2, P1 इज 10 ATM, P2 1 ATM. सो व्हॅल्यू प्लेस करतोय मी -2.303 इंटू 1 इंटू 8.314 इंटू 300 लॉग टू बेस 10/1 10/1 लॉग ऑफ 10 1 आहे. सो धिस इंटू धिस तुम्ही कॅल्क्युलेशन करा तर 57.44.1 जूल येते. 57.44.1 जूल. तुम्हाला माहिती आहे ना ही व्हॅल्यू जेव्हा आरची यूज करतोय आपण तेव्हा वर्क डन जूलमध्येच येणार, कारण याचं युनिट आहे जूल पर केल्विन पर मोल. फॉर्म्युला सिंपल आहे, मी लिस्ट आउट पण केला होता. याच्यावर क्वेश्चन बनतात बऱ्याच वेळा आणि व्हॅल्यू सिंपल दिलेले असतात. हे 3च लॉग बघायचे आहेत तुम्हाला. 8.314चा तर पार्टच असेल बरोबर ना, तर ह्या 3 लॉग बघायचे आहेत, बेरीज अँटी लॉग. एवढं सिंपल असणार आहे कॅल्क्युलेशन. नेक्स्ट, अ सर्टन रिॲक्शन इज ॲट इक्विलिब्रियम. एक रिॲक्शन आहे ॲट इक्विलिब्रियम आहे. 82 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. टेम्परेचरला पहिला केल्विनमध्ये करायचं आहे, हे लक्षात ठेवा. 273 ॲड करायचं आहे. 273 ॲड केलं तर मला वाटतं हे होईल 355. हे होणार आहे 355. अँड इन्थॅल्पी चेंज फॉर रिॲक्शन, इन्थॅल्पी चेंज फॉर रिॲक्शन इज इन्थॅल्पी चेंज किती दिली आहे बघा 21.3 किलो जूल. द व्हॅल्यू ऑफ डेल्टा एस इन जूल केल्विन पर मोल. इथं बघा हे जूलमध्ये पाहिजे आहे, डेल्टा एस मला जूलमध्ये पाहिजे, म्हणजे याला पहिला जूलमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. म्हणजे 3 घरं डेसिमल सरकवा. 21300 21300 हे जूलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. इंटू 10⁻³ करायचं, इंटू 10⁻³ तर 21300 जूलमध्ये येईल व्हॅल्यू. जूल पर मोलमध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर मी तुम्हाला डेल्टा एसचा फॉर्म्युला पण दिला आहे लिहून मागे. तुम्ही जर स्लाईडमध्ये गेलात तर डेल्टा एसचा फॉर्म्युला दिला आहे. डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा H/T, डेल्टा H/T. मग बघा डेल्टा H/T, डेल्टा एचची व्हॅल्यू इथं दिली आहे, पण मी तुम्हाला सांगितलं किलो जूलमध्ये दिली आहे. जूलमध्ये कन्वर्ट करा, इंटू 10⁻³ करताय, मग ती व्हॅल्यू येते 21300. आणि मी सांगितलं हे डिग्री सेल्सिअसमध्ये, केल्विनमध्ये किती होणार आहे 355. सो डिव्हिजन कंप्लीट करा. डिव्हिजन कंप्लीट केला आन्सर येते 60 जूल पर केल्विन पर मोल. 60 जूल पर केल्विन पर मोल. एकदम सिंपल आहे. ओके, हा फॉर्म्युला दिला आहे, लिस्ट आउट केला आहे आपण. फक्त व्हॅल्यूमध्ये अडचण काय येते, इथं चुकतोय आपण कशामध्ये, ही जी व्हॅल्यू आहे ना ती व्हॅल्यू आपण कन्वर्ट करत नाही जूलमध्ये, मग ॲन्सर येत नाही. मग ॲन्सर नाही आलं की आपण कन्फ्यूज होतोय. ओके, म्हणजे डेसिमल सरकतात इकडे तिकडे, त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन येतं आहे. तर इथं जूलमध्ये कन्वर्ट करायचं आहे, कारण इथं सांगतानाच सांगितलं आहे जूलमध्ये व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ओके, आणि हा फॉर्म्युला तर मी लिस्ट आउट केला आहे, तुम्ही पाठ करून ठेवताय. तर हा फॉर्म्युला पाठ असेल तर आन्सर तुमच्याकडे असं येईल. 10. द प्रोसेस इन विच नो हीट एंटर्स ऑर लिव्स द सिस्टम इज टर्म्ड ॲज. वन ऑफ द व्हेरी सिम्पल अँड थेरॉटिकल क्वेश्चन. एकदम थेरॉटिकल क्वेश्चन आहे. हीट बाहेरही नाही जाणार आहे, ॲब्सॉर्ब पण होणार नाही, इव्हॉल्व पण होणार नाही. ॲडिबॅटिक प्रोसेस आहे, ॲडिबॅटिक प्रोसेस आहे. नायदर हीट इज इव्हॉल्व्ड नॉर ॲब्सॉर्ब्ड. ओके, सो इट इज अ ॲडिबॅटिक प्रोसेस. 11th, minimum work is obtained 1 kg of gas is compressed under 500 kilopascal to 200 kilopascal pressure of 0 एवढं प्रेशर आहे ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आपल्याला म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस दिले ॲट 0 डिग्री सेल्सिअस. हे तुमच्याकडे दिलेला फॉर्म्युला प्रॉब्लेम आहे. आता याचा आन्सर काय असायला पाहिजे, मिनिमम वर्क पाहिजे. ओके, कोणत्या गॅससाठी विचारतात, मिनिमम वर्क कोणत्या गॅससाठी, क्लोरीन, ऑक्सिजन, मिथेन आणि नायट्रोजन. याच्यामध्ये आन्सर चुकले, मिथेन हे आन्सर चुकले. का सांगतो, डब्ल्यूचा फॉर्म्युला काय, डब्ल्यू इज इक्वल टू -2.303 NRT लॉग टू बेस 10
येस लॉग टू बेस 10 काय होणार आहे येस लॉग टू बेस 10 व्हॅल्यू काय असणार बघा φ1 बाय φ2 सॉरी φ2 बाय φ1 तर वर्क डन इनवर्सली प्रोपोर्शनल आहे मोलिक्युलर वेटला इनवर्सली प्रोपोर्शनल आहे मोलिक्युलर वेटला कारण नंबर ऑफ मोल एन म्हणजे कसं कॅल्क्युलेट करतोय आपण मास डिवाइड बाय मोलार मास डिवाइड बाय मोलार मास जर कन्सिडर करा मोलार मास जास्त असेल तर वर्क डन कमी असते मोलार मास जास्त असेल तर वर्क डन कमी असते हे लक्षात ठेवाल तुम्ही मोलार मास जास्त तर वर्क डन कमी ओके कारण का फॉर्म्युला विसरा शॉर्टकट लक्षात ठेवा वर्क डन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू मोलार मास वर्क डन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू मोलार मास तुम्हाला मिनिमम वर्क डन पाहिजे मिनिमम वर्क डन पाहिजे म्हणजे मोलार मास मॅक्सिमम पाहिजे मोलार मास मॅक्सिमम पाहिजे क्लोरीन ऑक्सिजन अँड नायट्रोजन क्लोरीन डायॲटॉमिक गॅस आहे ऑक्सिजन डायॲटॉमिक गॅस आहे नायट्रोजन डायॲटॉमिक गॅस आहे मिथेनचा फॉर्म्युला CH4 आहे मिथेनचा फॉर्म्युला CH4 मग एक गोष्ट लक्षात ठेवलाय ना आता काय मिनिमम वर्क डन मॅक्झिमम मोलार मास मॅक्झिमम वर्क डन मिनिमम मोलार मास आता मिथेनचं मोलार मास CH4 कार्बन 12 हायड्रोजन 4 12 and 4 16 नायट्रोजन 28 बरोबर ना 14 into 2 ऑक्सिजन 16 into 2 32 and क्लोरीन 35.5 into 2 म्हणजे 70 म्हणजे काय 70 तर क्लोरीनचं मोलार मास आहे 70 त्यामुळं मॅक्सिमम मोलार मास याचा आहे म्हणजे हा जो असणार आहे त्याचं वर्क डन मिनिमम असणार आहे सो क्लोरीन हे तुमचं आन्सर असायला पाहिजे मिनिमम वर्क डन आणि मॅक्सिमम विचारलं तर मिथेन पाहिजे मॅक्सिमम विचारलं तर मिथेन पाहिजे सो या क्वेश्चनमध्ये आन्सर जे दिलं आहे ते रॉंग आलं क्लोरीन आन्सर असायला पाहिजे मॅक्सिमम वर्क डन क्लोरीनमुळे होणार कारण त्याचं मोलार मास मिनिमम वर्क डन क्लोरीनमुळे होणार कारण त्याचं मोलार मास मॅक्सिमम आहे या चारांच्या मध्ये ओके सो लेट अस सी लास्ट क्वेश्चन इन क्लोज्ड कंटेनर क्लोज्ड आहे इन्सुलेटर आहे म्हणजे प्रोसेस जी असणार ती ॲडिबॅटिक असणार आहे ॲडिबॅटिक असणार म्हणजे Q बरोबर 0 आईस्क्रीम इज स्टर्ड आईस्क्रीमला स्टर केलं विथ पॅडल टू इन्क्रीज द टेम्परेचर इन्क्रीज झाले टेम्परेचर इन्क्रीज झाले म्हणजे इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली आहे तुम्हाला माहिती आहे इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली कारण का टेम्परेचर जेवढं वाढेल तेवढे इंटरनल एनर्जी वाढते इंटरनल एनर्जी इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू काही ऑप्शन दिलेत विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू डेल्टा यू इज नॉट इक्वल टू डब्ल्यू इज नॉट इक्वल टू 0 क्यू इज इक्वल टू 0 ॲडिबॅटिक आहे म्हणजे हे बरोबर आहे क्यू इज इक्वल टू 0 पण इथं टेम्परेचर वाढलंय म्हणजे इंटरनल एनर्जी चेंज झाली आहे डेल्टा यू नॉट इक्वल टू 0 पण इंटरनल एनर्जी वाढली कशामुळं आईस्क्रीमला स्टर केल्यामुळं म्हणजे वर्क डन झालंय म्हणजे डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू पाहिजे डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू पाहिजे ते इथं नाही आहे इथं बघा डेल्टा इज इक्वल टू डब्ल्यू अँड क्यू इज इक्वल टू 0 हे माहिती आहे आणि आयसोथर्मल प्रोसेससाठी डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू अँड इट इज नॉट इक्वल टू 0 हे लक्षात ठेवा इट इज नॉट इक्वल टू 0 हे लक्षात ठेवा असा क्वेश्चन बनला तर हे आन्सर असायला पाहिजे आयसोथर्मल प्रोसेससाठी जर सॉरी ॲडिबॅटिक प्रोसेससाठी आयसोथर्मल असतं तर डेल्टा यू 0 आला असता आणि डब्ल्यू आणि क्यू बरोबर आले असते याचा अर्थ ॲडिबॅटिकसाठी हे बरोबर आन्सर आहे कारण ॲडिबॅटिकमध्ये क्यू बरोबर 0 आहे आणि जेवढं वर्क झालंय तेवढी इंटरनल एनर्जी वाढते जेवढं वर्क डन आहे तेवढी इंटरनल एनर्जी वाढते म्हणजे इंटरनल एनर्जीमधला चेंज पॉझिटिव्ह असणार बरोबर आहे आणि त्यामुळे तो नॉट 0 असणार आहे तो काय असणार आहे नॉट 0 असणार आहे सो ऑप्शन बी इज अ राईट आन्सर okay students, we'll stop over here. I'll share some problems, share some questions. Okay, you just try them at home and if there is any query you can ask me. Thank you so much. Good day.